वर्षी मंगळागौर स्पर्धा घेतो आहोत. त्याचं पहिलं बक्षीस 50,000 रुपये आहे, दुसरं बक्षीस 35,000 रुपये आणि तिसरं बक्षीस 25,000 रुपये आणि 11,000चे आपण 5 बक्षिसं देतो आहोत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुठलंही बक्षीस आपण विभागून देणार नाही. आणि ही स्पर्धा 1 सप्टेंबरला होते आहे, 3ऱ्या मंगळवारी. तरी जिल्ह्यातील सर्व महिलांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा हे आपल्या माध्यमातून मी आवाहन करते. हा एक विषय झाला. आणि उद्याला नागपंचमीच्या निमित्त दरवर्षी आपण तेरला माहेर महोत्सव घेत असतो. त्या अनुषंगाने उद्या संध्याकाळी 5 वाजता तेरला आपण अगं आई आहो आई हा सासू सुनेच्या आणि त्या सुनेच्या आईच्या म्हणजे त्या नात्याबद्दलचा एक पिक्चर आहे. तो सगळ्या महिलांना आपण मोफत तेरला दाखवतो आहे. तरी सगळ्या महिलांनी यावं आणि पिक्चरचा आनंद घ्यावा, आस्वाद घ्यावा हे या निमित्त सांगते. आणि ॲज युजल पहिल्या मंगळवारी आपल्याकडे मंगळागौरच्या खेळांचं नियोजन केलेलं. हे 3 विषय सांगायचे होते आपल्याला. आणि चौथ्या मंगळवारी आपण सोमवारी आपण सगळ्या दरवर्षी घेतो तसं सगळ्या गटाच्या म्हणजे तुळजापूर धाराशिवकडं या सगळ्या महिलांचे आपण ज्योतिर्लिंगाला ट्रिप काढतो. याचे 4 विषय होते, हे फक्त सांगायचं होतं. आणि अजून एक घरकुलचा विषय, घरकुलचं सांगू का? घरकुल तुम्हीच सांगता. घरकुलचं म्हणजे हे जिल्हा परिषदचा विषय आहे की नाही, जिल्हा काय घरकुलचं आम्हाला केंद्र शासनाचं पत्र आलेलं आहे. म्हणजे आपल्याला 15 ऑगस्टच्या GB ती 15 ऑगस्टची GB 30 ऑगस्टपर्यंत आपण कधीही घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला घरकुलची जी यादी 2024-25ला आपली फायनल झाली होती ती ग्रामपंचायतीत वाचन करून ती फायनल करायची आहे. आणि सर्वे झाला आहे पण त्या यादीमध्ये नाव आलेलं नाही आहे, पण सर्वे झाला अशांची यादी पण द्यायची आहे केंद्र शासनाला. आणि तिसरा मुद्दा म्हणजे सर्वे पण झाला नाही आणि घरकुलं पण मिळालेली म्हणजे यादीमध्ये नाव आहे अशा पण लोकांना समाविष्ट करण्याचं शासनाचे निर्देश आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळीजणं कवर होतात. त्यामुळे त्या याद्या आपल्या माध्यमातून मला सगळ्या ग्रामीण भागातील हा ग्रामीण भागासाठीचा आहे. ग्रामीण म्हणजे जिल्हा परिषदच्या अंडरचं सगळ्या ग्रामीण भागातील नागरिकांना आवाहन करतं की आता परत एकदा प्रधानमंत्री आवास योजनेचे साईट ओपन होऊन आपल्याला याद्या सबमिट करण्याची म्हणजे संधी प्राप्त झाली आहे. तरी सगळ्या नागरिकांनी त्यांचं यादीत नाव नसलं, सर्वे झाला आहे पण नाव बघण्यात आले ते ॲड करू शकतो. सर्वे पण नाही झाला आणि यादीत पण नाव नाही, त्यांना ॲड करू शकतो. आणि याच्याबद्दलची जास्त माहिती आमचे पवार सर देतील. हा दुसरा म्हणजे 4था विषय होता. थोडे 4 विषयांच्या संदर्भात फक्त असं आहे त्याचा पवार सर या ठिकाणी. जसं माननीय अध्यक्ष महोदयांनी आपणास कल्पना केली त्या अनुषंगाने आपणा सर्वांना कल्पना आहे की सन 2024 मध्ये आपण म्हणजे आवास प्लस सर्वेक्षण मोबाईल ॲपद्वारे केलं होतं. हे सर्वेक्षण अशा कुटुंबासाठी होतं की जे कुटुंब घरकुलासाठी पात्र आहेत आणि त्यांना घरकुलाची आवश्यकता आहे अशा सर्व कुटुंबाचं आपण सर्वेक्षण केलं होतं. यावेळी जे सर्वेक्षण केलं गेलं होतं ते 2 प्रकारे सर्वेक्षण केलं होतं. एक म्हणजे आपले जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत त्यांच्या लॉगिनमधून देखील सर्वेक्षण केलं होतं. आणि दुसरी संधी अशी पण दिली होती नागरिकांना की ते सेल्फ सर्वे देखील करू शकत होते. त्या अनुषंगानं सेल्फ सर्वे आणि ग्रामसेवकांनी जो सर्वे केला होता त्या सर्वेक्षणाच्या याद्या आता आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. त्या याद्या आपल्याला 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान ज्या ग्रामसभा होत असतात ग्रामपंचायतमध्ये त्या ग्रामपंचायतमध्ये या याद्यांचं वाचन करायचं आहे. आता ही प्रेस किंवा ही सांगण्याचा हेतू हा आहे की जे सर्वेक्षण झालं होतं त्या सर्वेक्षणाच्या याद्या ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या याद्या सर्व पात्र कुटुंबाच्या याद्या आहेत. पण म्हणजे याचा अर्थ असा की जर एखाद्या ग्रामपंचायतमध्ये 100 कुटुंबाचं सर्वेक्षण झालं असेल आणि यादी 90 लोकांची आली असेल तर जे 10 लोकांचं यादीमध्ये नाव आलेलं नाही आहे अशा लोकांनी ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून त्याबद्दल आक्षेप नोंदवायचा आहे. तो आक्षेप नोंदवल्यानंतर
आमच्याकडे म्हणजे जिल्हास्तरीय जी अपिलेट कमिटी आहे त्या अपिलेट कमिटीकडे तो अर्ज आला पाहिजे, जेणेकरून आम्ही जिल्हा स्तरावरून परत त्याची पडताळणी करून जर ते पात्र होत असतील तर आपल्याला या पात्रते यादीमध्ये ते लाभार्थी आपल्याला घ्यायचे आहेत। याशिवाय माननीय मंत्री महोदयांनी जी 13 ऑगस्ट रोजी VC घेतली, आमची आढावा बैठक घेतली, त्यामध्ये सक्त सूचना अशा दिलेल्या आहेत की त्यावेळेस जर काही पात्र कुटुंब या यादीमध्ये सर्वेक्षणापासून वंचित राहिले असतील तर अशा देखील कुटुंबाची आपल्याला सेपरेट यादी तयार करायची आहे आणि ही यादी पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदला आणि जिल्हा परिषद मार्फत आपण शासनाकडे आणि महाराष्ट्र शासन हे MORDकडे सादर करणार आहे, जेणेकरून एकही पात्र कुटुंब घरकुलापासून वंचित राहणार नाही। अशा या सर्व गोष्टी आपल्यामार्फत मी विनंती हीच करतो की माननीय अध्यक्ष महोदयांच्या आम्हाला वारंवार सूचना याच आहेत की आपण पात्र जे कुटुंब आहेत यातला एकही कुटुंब या घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही। धाराशिव जिल्ह्यातले सगळे लाभार्थ्यांनी म्हणजे ज्यांना घराची आवश्यकता आहे काहीच क्रायटेरिया आता शिल्लक ठेवला नाही आहे। इव्हन अतिक्रमित जागा किंवा गायरान असेल किंवा ते पण सांगा सर, त्यामुळे सगळेच येतात। SC STचे पण लोकांना याच्यामध्ये येऊ शकतो, त्यामुळे ही संधीची मोठी आली कारण आता प्रधान 2029च्या अगोदर सगळ्यांना घरकुल मिळणार आहे 2.5 लाखाचं ना सर। हां, आता याची पूर्वी जी किंमत होती आपण सर्वांना कल्पना आहे 2024-25 पूर्वी हे घरकुलाची किंमत म्हणजे 1,20,000 रुपये घरकुलाची किंमत होती। याच्याशिवाय नरेगाचं 90 डेज मॅन्डेट जे आता 24,000 ते 27,000 दरम्यान म्हणजे त्यांच्या डेली रेटनुसार ते कन्वर्ट केलं जाते, त्यानुसार ते 27,000 प्लस ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा लाभार्थ्यांना शौचालयासाठी 12,000 अशा हिशोबाने 2,10,000 रुपये म्हणजे आपल्या घरकुलाची आत्ताची किंमत जी आहे ती आत्ताची किंमत आहे 1,70,000 रुपये। याच्यामध्ये 15,000 रुपये हे सोलारसाठी सेपरेट दिलेले आहेत आणि उर्वरित जी रक्कम आहे ती रक्कम घरकुल बांधकामासाठी आहे। प्लस जे कन्व्हर्जनची मी आता 2 योजना सांगितल्या नरेगा आणि स्वच्छ भारत या अनुषंगानं टोटल घरकुलाची किंमत ही 2,10,000 रुपये आपण वितरित करत असतो। आता जसं त्यांनी हा विषय सांगितला की ज्या लाभार्थी म्हणजे त्याकडे स्वमालकीची जागा नाही आहे अशा लाभार्थ्यांना देखील वंचित ठेवायचे असे शासनाचे धोरण आहे। यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत। याच्यामध्ये गायरान जागेवर अतिक्रमित लाभार्थी असतील किंवा गावठाण जागेवर अतिक्रमित लाभार्थी असतील या लाभार्थ्यांचं देखील 25 मार्च 2026चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला अतिक्रमण नियमानुसार करायचं आहे। याच्याशिवाय जर समजा एखादा लाभार्थी खाजगी जागेत अतिक्रमित करून राहत असेल तर त्या लाभार्थ्याला देखील आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना जी आहे ज्याच्यामध्ये 1,00,000 रुपये मर्यादा आहे, म्हणजे 1,00,000 रुपयापर्यंत आपण त्यांना अनुदान वितरित करू शकतो, ही मॅक्स किंमत आहे। या आधारे देखील आपण त्या लाभार्थ्यांना आपण खाजगी जागा देखील खरेदी करून देऊ शकतो। आता जो मुद्दा होता की 20 गुंठे 10 गुंठे याच्यामध्ये खरेदी, तर त्यामध्ये देखील बदल होऊन असा आलेला आहे की जर घरकुल लाभार्थी असेल प्रधानमंत्री आवास योजना किंवा इतर शासकीय म्हणजे इतर राज्य पुरस्कृत आवास योजनेचा तर त्या लाभार्थ्याचं 1,000 स्क्वेअर फीटपेक्षा देखील कमी जागेची रजिस्ट्री होऊ शकते। म्हणजे तो देखील मुद्दा आपण याचे म्हणजे शासनाने याच्यातून बघून या जे आपले प्रधानमंत्री आवास योजनेचे किंवा घरकुल आवास योजनेचे लाभार्थी आहेत त्यांची रजिस्ट्री देखील आपल्याला करता येते। म्हणजे जागेचा देखील विषय याच्यामध्ये शासनाने 500 स्क्वेअर फूट जागा आपल्याला खरेदी करता येते। घरकुल आपण त्या जागेत अतिक्रमित केले तर आपण देतो, बरोबर आहे ना? तेवढे विषय त्यामुळे सगळेच लाभार्थी